बाबा तुमचं ना मला काही कळतच नाही, सगळं ना नुसतं कन्फ्युजनच आहे माझ्या डोक्यात. म्हणजे बघा ना, आता तुम्ही मला का ओरडता? कारण नंदा अक्का तुमचे कान भरते आणि मग सगळा राग माझ्यावर काढता. म्हणजे काय, माझी चूक नसतानाही त्या चुकीची शिक्षा तुम्ही मलाच देता. पण बाबा तुम्हाला माहितीये का की मी तुमच्या एका स्माईलसाठी किती मेहनत घेते? त्या दिवसापासून तुम्ही मला कधीच ओरडणार नाही, पण काय फायदा? मला नाही वाटत तुम्हाला ते कधी कळणार आहे. हॅलो, तू इथे कधी आलास? कशी आहेस तू? हा, मला बघून आनंद नाही झाला तुला? श्रावणी थांब, माझ्याशी बोलून तरी जा ना. मी तुला विचारलं तू कशी आहेस? मी ठीक आहे, मला थोडं काम आहे, मी जाते. ए श्रावणी, यार खरंच खूप सुंदर आहेस राव तू, पण तुझा हा ड्रेस ना तुझ्या किलर लुकला अजिबात सूट नाही करत. नंदा आत्याने बोलवलं होतं, जावंच लागलं मला. वेट 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 एवढी घाई कशाला? तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय, तेवढं बघून तर जा की. मॅडीची पर्सनल चॉईस खास तुझ्यासाठी. मला नको गिफ्ट. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना मोक्षाचं, तिलाच दे. मला काही गिफ्ट आवडत नाही. ऐक ना, हे गिफ्ट खास तुझ्या देसी लुक मध्ये आहे ना, ग्लॅमर वाढवण्यासाठी आणलंय. सी, हे असले कपडे मी काही घालत नाही. तू चालता हो आत्ताच्या आत्ता. ओ हो, तू या लहान कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाहीयेस तर हे ठीक आहे, मी तुला पर्सनली मदत करू शकतो. हात सोड माझा. काय करतोस तू? परत माझ्या नादाला लागलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव.